नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपल्या बॉक्समध्ये आपली मतं टाकायला विसरू नका। आणि सबस्क्राईब केल्यानंतर तेही आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ पाठवा। आजचा व्हिडिओ विशेष महत्त्वाचा म्हणजे आज रविवार आहे। कालभैरव स्तोत्र हे रविवारी, त्याच्यानंतर मंगळवारी, अष्टमीला आणि चतुर्दशीला अवश्य म्हणावं असं शास्त्रात सांगितलं येतं। आता कालभैरव स्तोत्र म्हणजे काय आणि ते कोणाचं आहे ते आपण ऐकूया। एकदा सुमेरू पर्वतावरती वशिष्ठ ऋषी, कश्यप ऋषी असे अनेक ऋषी जमले होते। तिथे कार्तिक स्वामींची त्यांची भेट झाली। कार्तिक स्वामी म्हणजे भगवान श्री शंकराचे पुत्र, ते तिथे होते। त्या कार्तिक स्वामींना सर्व ऋषींनी नमस्कार केला आणि त्यांना असं विचारलं की सर्व देवामध्ये 33 कोटी देव आहेत, ते सर्वात श्रेष्ठ कोणी म्हणतं माझा गणपती, कोणी म्हणतं विष्णू, कोणी म्हणतं शंकर, कोणी म्हणतं पांडुरंग, असे अनेक देव आहेत। ते कुणाची उपासना करायची आणि कोण श्रेष्ठ आहेत ते आम्हाला तुम्ही सांगाल का, असं कोण विचारतो? सर्व ऋषीमुनी कोणाला विचारतात तर ते शंकराचे पुत्र कार्तिक स्वामी यांना विचारतात। कार्तिक स्वामींना सर्व ऋषी नमस्कार करतात आणि ते असं विचारायला सुरुवात करतात। ते त्यावेळेला सांगतात की श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं कोणीच नव्हतं, तर मुख्य म्हणजे या सगळ्या भागामध्ये जो आहे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व देवदेवता, सर्व देव हे सगळं श्रेष्ठच आहे। पण तरीसुद्धा ते म्हणतात की तुम्ही नक्की सांगा की आमची बुद्धी आणि मती मंद होते की आम्ही कुणाला श्रेष्ठ म्हणायचो, अशी आमची परिस्थिती होते। आणि म्हणून आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की कोण श्रेष्ठ आहे ते तुम्ही सांगा। पशुपती कोणी म्हणतो, कोणी काही म्हणजे ज्याला जो वाटेल ते सांगतो आणि आम्हाला कळत नाही, आम्ही कुणाला सांगायचं त्याने विचारल्यावर आम्हाला थोडा विचार करावा लागतो, तर संभ्रमात पडल्यासारखं होतं। कोणी म्हणतो कालभैरव, पंचखरा महादेव, त्यांच्याच कृपेने सदैव सकल कल्याण होते वगैरे वगैरे। हा कालभैरव देव कुठला, त्याचा उद्भव कसा झाला हे जाणकारी मला आतुरता लागलेली आहे, तर तुम्ही मला त्याचं वर्णन करून सांगा। आणि असं चालू असताना हे सगळे म्हणतात नामस्मरण करतात, सगळे देवा पाया पडतात आणि काय भगवान सगळे ऋषी असे विचारतात सर्वात श्रेष्ठ कोण आहे, तर ब्रह्मदेव आणखीन विष्णू तिथे उपस्थित होते। ब्रह्मदेव म्हणतो आहे की सगळ्यात श्रेष्ठ मी आहे, कारण मी पृथ्वीची निर्मिती केली आहे आणि म्हणून मी सगळ्यात श्रेष्ठ आहे। पण तू जरी पृथ्वीची निर्मिती केलेली असते तरी फक्त पृथ्वीची निर्मिती केली म्हणून विष्णू त्याला म्हणतो आहे हा तुझा म्हणण्याचा मूर्खपणा आहे। तू फक्त पृथ्वी निर्माण केलेली आहे, पण पृथ्वीमध्ये सगळं रंग भरण्याचं काम कुणी केलेलं आहे, तर मी विष्णूने केलेलं आहे। पशु पक्षी, वनचरे, वनस्पती, माणसं, चतुर्भुज, त्याच्यानंतर द्विभुज, चोची असलेले, पंख उडवणारे असे अनेक पक्षी प्राणी जे निर्माण केलेले आहेत निरनिराळ्या रंगांचे, ढंगांचे, आवाजाचे, ते मी निर्माण केलेले आहेत। त्यामुळे मी सर्वात श्रेष्ठ आहे असं मानलं जातं। आणि हे दोघेजण असे भांडतच होते, तो म्हणतो मी श्रेष्ठ, मी म्हणतो तो श्रेष्ठ, असं सारखं भांडण। त्यावेळेला हे जे ऋषी आणखीन सगळे जे होते ते तिथे म्हणतात ऐकतात ते फक्त, यांचं भांडण चालू। शेवटी अशी परिस्थिती झाली की कोण श्रेष्ठ हेच कुणाला कळत नव्हतं आणि मग ऋषीमुनीने असं केलं की आपण आता कुणाला प्रश्न विचारायचा आहे। कार्तिक स्वामींनी असं सुरुवात केली की त्याने तेच सांगितलं 33 कोटी देव आहेत, कालभैरव पंचखरा आहे, महादेव, त्यांच्या कृपेने सदैव कल्याण होते। हा कालभैरव हे देव कुठून उद्भवतात हे जाणण्याची मला आतुरता लागलेली आहे, तेवढे तुम्ही आम्हाला सांगाल का। तेव्हा स्कंदाने अगदी अगस्तीशी सांगितलं कथा। तर सुमेरू पर्वतावरती हे सगळे जमलेले आहेत आणि ते सांगत आहेत की ब्रह्मादी संगम देवमंडळी चर्चा करत होती। ब्रह्मदेव हात जोडून सर्वांना सांगत होता। काय ब्रह्मदेवाने सांगितलं, तर त्याने सांगितलं अहंकाराने अविचाराने उत्तरही देण्याची मी प्रयत्न केला आणि मी श्रेष्ठ आहे हे मी सिद्ध केलेलं आहे असं अजूनही तो म्हणतो आहे।
आणि अशी दोघांची भांडणं चाललेली आहे. त्यावेळेला ही भांडणं जोराने चालू असताना तिथे एक लख्ख प्रकाश पडतो आणि सगळ्या पृथ्वीवरती असा लख्ख प्रकाश पडल्यासारखा होतो आणि तो लख्ख प्रकाशामधून एक बारीक अशी मानवी प्रतिकृती निर्माण झाल्यासारखी या ऋषीमुनींना दिसते आणि तो कोणी नसून तो कोण होता, तो छोटंसं एक कुठली तरी प्रतिकृती अशी होती आणि तोच म्हणजे होता पर्वतावरती उभा राहिलेला कालभैरव होता आणि तो तिथे प्रगट झालेला होता आणि तो हे सगळं ऐकत होता. आणि मग त्याने असं सांगितलं की ह्या पृथ्वी तलावरती श्रेष्ठ कोण आहे. तर विचार करायला गेलं तर सर्वात श्रेष्ठ जो कोण असेल तर हा कालभैरव. मग हा कालभैरव श्रेष्ठ कसा आहे तो त्याने वर्णन करून सगळं सांगितलं. पंचखटा महादेव त्याच्या कृपेने सदैव सकल कल्याण होतो आणि म्हणून तो श्रेष्ठ असं तो सगळ्यांना सांगतो आहे. आणि मग ऋषींना असं कळतं की आम्ही कोणत्या देवाची उपासना करायची. तर त्याने असं सांगितलं, मला आतुरता लागली आहे आणि आता कृपा करून मला समजावून सांगा की कोणते देव सर्वहून श्रेष्ठ आहे. तेव्हा स्कंदाने अगस्तीनाने सांगितलं की सुमेरी पर्वतावर एक काळा ब्रह्मादी संगमतेच मंडळ सगळे आणि असे सगळे देव सगळे म्हणजे तुम्ही जो मानाल तो देव 33 कोटीमधला तुमच्या जो आवडीचा देव असेल तो श्रेष्ठ असा कोणी नाही किंवा कनिष्ठ असा कोणी नाही. प्रत्येक देवाच्यामध्ये भगवंताची काहीतरी उपरती आणि ही अंश आहे आणि ते देव सगळीकडे आपले कामं करीत असतात, तुम्हाला प्रसन्न करून घेत असतात, तुम्ही त्यांची उपासना करता, तुम्ही तुमच्यावरती त्यांच्या कृपा होते आणि असे सगळे देव असे तो कोण सांगतो आहे तो भगवान विष्णू आणि हे या दोघांना सांगतायत. तेवढ्यात इतकी मोठी मारामारी त्या दोघांची होते भांडणाची आणि सगळे ऋषीमुनी सगळे देव असे चिंतेत पडतात. तेवढ्यात त्या दोघांचं भांडणं चालू असताना परिस्थिती अशी निर्माण होते की जो तिथे आकृती निर्माण झालेली असते त्याच्याकडून एक असं होतं की ब्रह्मदेवाने या वेळेला त्याला म्हणजे कोणाला तर पंचमहाभूत जाणणारी होती ती आकृती होती आणि सुमेरू पर्वतावरती जे लोक सगळे जमलेले होते त्यातला हा जो तारकासूर होता त्याला कोणी सांगितलं, ब्रह्मदेवाने सांगितलं की माझ्या 5व्या मुखातून तू निर्माण झालेला आहेस आणि त्यामुळे तू माझा पुत्र आहेस म्हणून मी श्रेष्ठ आहे हे तुला मानावंच लागेल. त्यावेळेला तो म्हणतो की मी श्रेष्ठ मानणार नाही आणि त्यांची दोघांची भांडण होतात. त्यावेळेला मी तुझ्या कुठल्याही अंशामधून निर्माण झालेला नाही असं सांगून तो त्याच्या आपल्या डाव्या करंगळीच्या म्हणजे डाव्या हाताच्या करंगळीने त्या ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं उडवतो आणि त्यावेळेला ते मुंडकं उडवलं त्याच्यातून पाप घडतो. मग त्यावेळेला प्रत्यक्ष भगवान शिव तिथे येऊन उपस्थित होतात. कारण आता काय झालं, ब्रह्मदेवाने श्रेष्ठ म्हणून नावाचं विष्णूने पण सांगितलं मी एवढी सृष्टी निर्माण केली तोही श्रेष्ठ, मग आता अनिष्ट कोण श्रेष्ठ नाही असा कोण. तिथे येऊन भगवान शंकर शिव येऊन उभे राहिले. मग ऋषीमुनीने आणि ब्रह्मदेवाने सगळ्या ऋग्वेदांना विचारलं, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या सगळ्यांना विचारलं. प्रत्येकाने सांगितलं की सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर तो शिव, कारण तो सर्वस्वी आहे आणि त्यामुळे शिव हा श्रेष्ठ आहे हे सिद्ध झालं तिथे. मग परिस्थिती अशी निर्माण झाली की शिव हा सिद्ध झाल्यानंतर प्रसिद्ध त्याची उपासना करायची का, तर ही ज्याच्या त्याच्या मनाची संकल्पना आहे. तुम्हाला ज्याची करायची असेल ती तुम्ही करा. आणि अशा पद्धतीने मग त्यांचा जो प्रश्न होता तो मोकळा. पण आत्ता परिस्थिती अशी निर्माण झाली तिथे प्रत्यक्ष शिव प्रगट झाले आणि शिवाने त्या ज्याने आपल्यावरती आक्रमण करून त्याचं एक मुंडकं उडवलेलं होतं त्याला असं सांगितलं होतं की सुमेरू पर्वतावर गेलात, ब्रह्मदेवाने हात जोडले
सगळं झालं आणि त्याने काय तारकासूर तो तर त्याने काय केलं, कपालमोचनं त्याला, तुला आता तो हे मोठं पाप केलं आहेस तर पापाला शिक्षा झालीच पाहिजे, म्हणून तो सांगतो की नाहीतर मग तुला कितीतरी जन्म हे पशुपक्ष्यांचे म्हणजे संपूर्ण जन्म तुला निरनिराळ्या प्रकारचे घ्यायला लागतील. तर म्हणाला नको, तुम्ही मला शिक्षा काय ती करा, ती मी शिक्षा भोगायला तयार आहे असं तो सांगतो. आणि मग तो सांगतो की आता तू एक काम करायचं की हे जे मुंडकं आहे ते हातात घ्यायचं आणि तिन्ही ठिकाणी फिरायचं, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळातसुद्धा जायचं. तिथे तू मृत्यू म्हणजे मृत्यूलोक म्हणजे पृथ्वी, तिथे तू तुझी स्थापना कर आणि पुन्हा पाताळातसुद्धा तुला जायला लागेल, तयारीचे. आणि मग त्याला बरोबर एक कुत्रं दिलं, हातात मुंडकं होते, 5वं मुंडकं ब्रह्मदेवाचं, आणि तो चालता येत कितीतरी वर्ष तो चालत चाललेला आहे आणि तो काशी विश्वेश्वराच्या तिथे वाराणसीला जाऊन पोचला. अविमुक्त क्षेत्र, त्या क्षेत्राला रक्षण करण्यासाठी त्याला चंडिका त्याचं रक्षण करते, चंडिका त्याला सहाय्य करते आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या पुढे तो त्याचा कोतवाल म्हणजे रक्षक म्हणून त्याची नेमणूक तिथे झालेली आहे. आजसुद्धा तिथे पहिल्यांदा आपण त्याचं दर्शन घ्यायचं, त्याची प्रार्थना करायची, त्याला सांगायचं की आम्हाला परमेश्वरा तू तुझ्या गुरुचं दर्शन दे, देवाचं दर्शन दे, काशी विश्वेश्वराचं दर्शन दे, आणि मग आपण पुढे त्या काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं, अशी पद्धत होती. आता नवीन जे मंदिर बांधलं आहे ते अत्यंत सुंदर, प्रशस्त, म्हणजे अप्रतिम तिथे सगळी सोय आहे. पण हा जो कोतवाल आहे तो अगदी देवाच्या समोर नाही आहे, तो बाजूलाच आहे, पण मंदिर मात्र अतिशय सुंदर आहे. तिथे त्याला प्रार्थना करायची की आपण बरोबर काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या मूर्तीच्या समोर, पण दूर, आपल्याला तिथे मूर्तीला हात लावता येत नाही. पहिलं जे मंदिर होतं तिथे काशी विश्वेश्वराला आपण तिथे जाऊन हात लावून त्या पिंडीवरती डोकं टेकूनसुद्धा आपण तिथे प्रार्थना करत होतो. पण आता अत्यंत स्वच्छ, म्हणजे जसं त्यांनी सौराष्ट्रामध्ये सोमनाथाचं केलं आहे तसं इथे काशी विश्वेश्वराचं मंदिर केलं आहे की सगळ्यांना हातबीत लावून द्यायचे नाहीत. फुलं, पानं, बेलाची पानं लांबून द्यायची आणि ते तिथे बाजूला घालून ठेवतात, त्या मूर्तीवर नाही, कारण स्वच्छता, टापटीपणा आणि त्याचं सौंदर्य टिकण्यासाठी हे तिथल्या सगळ्या व्यवस्थापनाने सुंदर केलेलं आहे. आणि असं काशी विश्वेश्वर मंदिर सुंदर तिथे बांधलेलं आहे. तो कोतवाल म्हणजेच हा जो आपण आता सगळं वर्णन ऐकलं तो. आता पृथ्वीवरती वाराणसी हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, त्या सगळ्यांचं रक्षण कोण करते तर चंडिका देवी रक्षण करते. अंतरेश्वरी नैऋत्येकडचं रक्षण करते, अंगारेश्वरी पश्चिमेकडचं रक्षण करते, भीमाचंडी उत्तरेकडचं रक्षण करते, ऊर्ध्वकेशी पूर्व दिशेचे रक्षण करते. आणि हे काशी विश्वेश्वराचं देऊळ भूलोकी पवित्र स्थान, काशी विश्वेश्वराचं सगळ्यात भूलोकी पवित्र स्थान आहे. आणि म्हणून त्या मंदिराला, तिथल्या परिसराला, काशी विश्वेश्वराच्या भागाला अत्यंत पवित्र असं मानलं जातं. म्हणजे पूर्वीच्या काळी लोक, म्हणजे आम्ही घाटकोपरला राहत होतो तेव्हा एक बाई काशी विश्वेश्वराला मरण यावं म्हणून त्या तिकडे जाऊन राहिलेल्या, त्या मरेपर्यंत, म्हणजे तिथे मृत्यू आला की पुनर्जन्म होते, आपण काशी विश्वेश्वराच्या पायाच्या जवळ जातो अशी संकल्पना तिथे मानली जाते. आणि खरोखरी पवित्र स्थान ते असल्या कारणामुळे असे कित्येक तरी लोक अखेरीला तिकडे जातात, कारण त्यांना काशी विश्वेश्वराच्या जवळ मृत्यू आल्याचा आनंद मिळतो आणि पुनर्जन्म होत नाहीत असं मानलं जातं, असं म्हटलेलं आहे. मला नक्की माहिती नाही, पण जे ऐकलं आहे ते मी तुम्हाला सांगते. स्नान करायचं तिथे काशी विश्वेश्वर वाराणसीला. आपण स्नान केलं की पापमुक्त होतो, किती पाप कर आपण मुक्त होतो. तिथे अनेक गोष्टी आहेत की आपल्याला कधी पाहिलेल्या नाहीत अशा. आणि आता कपालकाशी देशीवर पाप नाहीसे झालेले आहे, सगळं पाप नष्ट झालेले आहे. सगळे तिथे देव, सगळे अनेक देव आहेत, पण काशी विश्वेश्वर हा सर्वश्रेष्ठ, अत्यंत पवित्र, मंगल आणि तुम्हाला सर्व काही देणारा, तुम्हाला सांभाळणारा
असा काशी विश्वेश्वर म्हणजे भवानी शंकर, भवानी म्हणजे माता, पार्वती माता आणि शंकर हे तिथे मंदिराच्या तिथे आहेत. म्हणून मला असं वाटतं की रोज आपण काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं, पार्वतीचं दर्शन घ्यावं, त्यांना प्रार्थना करावी की आम्हाला तू आमचं रक्षण कर. आणि अशा पद्धतीने हे काशी विश्वेश्वराचं दर्शन आणि जे आज गुरुवारी मी सांगितलं, मंगळवार, रविवार, अष्टमी आणि चतुर्दशी या दिवशी याची उपासना केली तर आपल्याला पुण्य मिळतं आणि आनंद आणि सुख मिळतं. आणि म्हणून हे 4 दिवस ठरलेले आहेत, त्याप्रमाणे त्याची सेवा करावी. आणि हे मंदिर अतिशय पवित्र आहे, शुद्ध आहे, त्यामुळे त्याची पावित्र्यता राखणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. आणि म्हणून काशी भैरवनाथ म्हणतात त्याला. त्या भैरवनाथाची सेवा करायची, प्रार्थना करायची, स्तोत्र म्हणायची. आणि हे कालभैरव स्तोत्र जे अत्यंत सुंदर आहे, थोडं म्हणायला कठीण आहे पण ते आपण म्हणू शकतो. आणि आता आपण कालभैरव स्तोत्र ऐकणार आहोत. कालभैरव स्तोत्र ऐकणार आहोत, ते आपण ऐकूया. सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भास्वरं भवाब्धिकारकं पदं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणं मनोज्ञ हेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमिद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. अट्टहास भिन्न पद्मजाण्डकोश संततिं दृष्टिपात
अष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरम् आपण आता याचा जप बघायला गेलो तर जप कोणता करायचा, तर आता एवढं स्तोत्र आपल्याला म्हणता येईल तसं नाही, संस्कृत विकृतमध्ये आहे, पाठ केलं तर म्हणता येतं, पण सगळ्यांना ते आलं पाहिजे खरं, म्हणजे आपण प्रेमाने म्हणणारच आहोत सगळेजणं आणि पाठ करणारच आहोत. तर दुसरं म्हणजे साधा त्याचा जप आहे, कोणता आहे, ओम काल भैरवाय नमः, ओम काल भैरवाय नमः, ओम काल भैरवाय नाथाय, कोणी नाथाय म्हणतात काल भैरवाय म्हण, ओम काल भैरवाय नमः. असा हा जप तुम्ही 108 वेळा, खरं रविवार आहे आणि रविवारला अजून वेळ आहे संपायला ते म्हणजे सूर्यास्त तर जरी म्हटलात ना तर काही हरकत नाही, 108 वेळा जप करायचा. आणि कोपनेश्वराच्या मंदिरामध्ये याचं एक सुंदर देऊळच आहे म्हणजे कालभैरवाचं, तिथे हे सगळं स्तोत्र पण लिहिलेलं आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर असं तिथलं वातावरणही आहे. तर कधी काळी तिथे जात असाल किंवा रोज जात असाल तर ते तुम्ही वाचा, फोटो काढून घ्या आणि दर रविवारी, मंगळवारी, अष्टमीला आणि चतुर्दशीला, अष्टम्या दोन्ही शुद्ध वद्य, नाही तर म्हणाल कुठल्या अष्टमीला, तर अष्टम्या 2 असतात माहिती आहे, प्रत्येक 15 2 तिथी येतात, पहिल्या आणि दुसऱ्या. तर त्यावेळेला तुम्ही म्हटलं तर तुम्हाला कालभैरव म्हणजे भगवान शिव नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील असं मला वाटतं. आणि याचा कालभैरवाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही नीट ऐका, पहा आणि तसं वागा असं मी तुम्हाला सांगते. आणि आजचा आपला इथे हा व्हिडिओ संपला असं मी जाहीर करते. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची काय मतं असतील ती पेटीत टाका, म्हणजे प्रश्नच नाही. नमस्कार.